सो नमस्कार, सुस्वागतम. आज पुन्हा एकदा आपण इथे एक नवीन पद्धतीचं, एक नवीन युग आणि एक नवीन लीग घेऊन आलेलो आहोत एस प्लस स्मार्ट लर्निंग मध्ये. तर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आज इथे आपण एकत्रित आलेलो आहोत 4 टीम बनवण्यासाठी, सर्वांच्याच लाडक्या एस प्लस स्मार्ट लर्निंग तर्फे एस प्लस प्रीमियर लीग 2025 सीझन 4 मध्ये. प्लीज जोरदार टाळ्या. सो बेसिकली मस्त एक कन्सेप्ट आहे या वर्षीची, की आपण दरवर्षी चिठ्ठ्या उडवतो आणि आपण हनुमान मैदानात खेळायला जातो. यावर्षी आपण आपलं हनुमान मैदान नाहीये, त्याला आपण करत मिस करतोय खूप जास्त. तर आपण यावेळेस एक अपग्रेड केलाय. आपण या वर्षीची स्पर्धा टर्फ मध्ये घेतोय आणि प्लस या वर्षी आपल्याला एक नवीन पद्धतीने टीम निवडायची आहे. हा, आपल्या टीम छोट्या असतील पण आपली टुर्नामेंट नेहमीसारखीच मोठी असते. तर आपण आज या ऑप्शन साठी आलेलो आहोत इथे. तर थँक्यू सो मच सर्वात प्रथम की तुम्ही आज आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, एस प्लस स्मार्ट लर्निंगला दिलात. तर मी जास्त वेळ नाही घेते, आपल्याला पटापट ऑप्शन चालू करायचं. तर ऑप्शन सुरू करण्याआधी काही छोटेसे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, ते तुम्हाला सांगावे लागतील. तर तुम्हाला एक फ्लॅग दिसत असेल तुमच्या इथे ठेवलेला, त्यावरती एस प्लस स्मार्ट लर्निंग आणि तुमच्या टीमचं ब्रँडिंग आहे पार्टी. ठीक आहे. सो बेसिक गोष्ट तुम्हाला ऑप्शन्स तर माहिती असतील, तुम्ही ओनर्स आहात म्हटल्यावर कितीतरी ऑप्शन्स केले असतील. सो ऑप्शन्स मध्ये बेसिक्स तुम्हाला गोष्टी आहेत की एखादा प्लेअर तुम्हाला आवडला, ठीक आहे, तर तुम्हाला तुमचा फ्लॅग वर करायचा आहे. सो प्रत्येक प्लेअरची बेस प्राइस स्टार्ट होईल 10,000 पासून, 10,000 पॉईंट पासून, आणि प्रत्येक टीमकडे टोटल 3,50,000 पॉईंट्स आहेत. ठीक आहे. 3,50,000 पॉईंट्स आहेत प्रत्येकाकडे. ठीक आहे. 3,50,000 पॉईंट मध्ये तुम्हाला जास्त नाही, फक्त 6 प्लेअर खरेदी करायचे. ठीक आहे. एकदम सिंपल रूल्स आहेत. 6 प्लेअर म्हणजे तुम्हाला पकडून 7 प्लेअर होतात. ओनर सुद्धा खेळणार आहेत आपल्या टीम्स मध्ये. सो 6 प्लेअर तुम्हाला निवडायचे आहेत. जर काही कमी जास्त प्लेअर झाले तर आपण ते नंतर मॅनेज करूच. आणि बेसिक गोष्ट आहे, बीड जेवढी वाढत जाईल लास्ट बीड 3,50,000 वर थांबेल. 3,50,000 नंतर तुम्ही पैसेच नाही देऊ शकत. ठीक आहे. सो जर समजा तुम्ही आउट ऑफ पॉइंट झालात, म्हणजे तुम्ही टीम निवडताना समजा एखादा प्लेअर तुम्हाला माझ्यासारखा भेटला आणि तुम्ही जास्त बीड लावली आणि समजा तुम्ही आउट ऑफ स्टॉक गेलात, आउट ऑफ पॉइंट गेलात, त्यानंतर तुम्ही तेवढ्याच प्राइस मध्ये घेऊ शकता. ठीक आहे. आणि मग नंतर काय होणार ना, ते मी नंतर सांगतो. जर समजा सगळ्यांचे पैसे संपले आणि प्लेअर उरले तर काय करायचं, त्याचं पण एक आहे. पण कसं आहे, प्रत्येक गोष्टीत वेगळे जुगाड असतात. आपल्याकडे वेगळे आहे, आपण वेगळे टेक्निक ठेवले त्या गोष्टीसाठी. ठीक आहे. तर ते 3,50,000 रुपीज आहेत असं समजून जरा सांभाळा आणि सांभाळून वापरा. कारण की जो एमएसपी असणार ना, सॉरी एमएसपी बोलतोय, एमव्हीपी असणार ना, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, त्याला पण एक आपण छोटीशी ट्रॉफी ठेवणार आहे उत्सवला. तर कोणाला पण देऊ नका म्हणून सांगतोय. ठीक आहे. ते तुमच्या ओनर्सच्या हातात आहे, तुम्ही कसं कोणाला भेट देता. आणि बेस्ट प्राइस इज 10,000. वाढणार कसं? हा, ओके, हा प्रश्न चांगला होता. वाढणार कसं समजा, एक हा बरोबर, एक माणूस आला, समजा इथे फोटो आला एखाद्याचा, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एक बीड आली तर ती होणार 20,000 ने वाढणार. डायरेक्ट 20,000 ने वाढणार. म्हणूनच तर तिथं मजा आहे. 6 तर लोक आहेत, 6 तर नाही 7 लोक आहेत. तीच तर मला थोडस ठीक आहे 10,000. ठीक आहे. एक मिनिट आपण थोडस चेंज करूया. ठीक आहे. ऐका, पहिल्यांदा तुम्ही झेंडा उचलाल ना तर 5,000 ने वाढेल. ठीक आहे. आणि एकाच माणसाने दुसरा झेंडा उचलला तर 10,000 ने वाढणार. ठीक आहे. नाही कळलं. हा, तेच बोलतो. आता समजा एक एक्झाम्पल, आदिनाथने पहिलं उचललं, 5,000 ने प्राइस वाढली. नंतर आदित्यने उचललं तर 20 होणार. नीट आहे का? ते 5-5च असणार जोपर्यंत सगळे दुसरे उचलतात. परत जर आदिनाथने उचललं मग 10 ने वाढणार. म्हणजे जर तो 25 वर आला असेल आणि आदिनाथने परत उचललं, म्हणजे आदिनाथ इंटरेस्टेड आहे त्या माणसाला घ्यायला, हा, मग ती 35 होणार. हा, मग 10 वाढणार. समजलं?
ओके, एनी डाऊट्स? नंतर परत समजा परत आदिनाथनं उचललं, जास्त आवडीचा प्लेअर असेल तर 30 नाही वाढणार, 20 नाही, 5-5 काय मग 10 ठेवूया. ठीक आहे, हा ठीक आहे, 10 करूया. ठीक आहे, ओके ओके ओके, नॉट एन इश्यू. 10. पहिलं सर्वात प्रथम आपण वेलकम करूया प्रत्येकाचं. सचिन पाटील जोरदार टाळ्या. नेक्स्ट आहे आपले आदिनाथ शिंदे, S+ पलटण चे ओनर. नेक्स्ट विराज गिरकर, पुढे पुढे आदित्य कांबळे, यावर्षी आपल्याला यावर्षी 3 नवीन ओनर्स मिळालेले आहेत, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि पुढच्या वर्षी आपण यापेक्षा जास्त ओनर्स घेऊन बसू आणि मस्तच टुर्नामेंट करू. फर्स्ट प्लेअर तुमच्या स्क्रीनवर येत आहे. प्लीज फर्स्ट प्लेअर आहे स्नेहल तळकर, बॉलर, राईट आर्म बॉलर. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. 10,000 बीड स्टार्ट फ्रॉम. हा, पहिलाच S+ पॅन्थर्स ने उचललेला आहे बीड. 15,000 S+ पॅन्थर्स 15,001. इथे आदिनाथ शिंदेने उचललेला आहे S+ पलटण 20,000. स्नेहल तळकर राईट आर्म बॉलर. इथे विराज गिरकरने पुन्हा एकदा उचललेला आहे. विराज गिरकर 25,000. नाही, सॉरी, परत एकदा उचललेला आहे आदिनाथ शिंदे. आणि आदित्य कांबळे सुद्धा 30,000. S+ चा स्नेहल तळकर बॉलर 30 ना, त्यांनी पण उचललं परत. नाही 25, 30, हा 35,000 S+ स्नेहल तळकर. आणि परत एकदा S+ पलटण, लय फास्ट उचलतात, थांबा. S+ पलटण पुन्हा एकदा स्नेहल तळकर बॉलर, राईट आर्म बॉलर, खूप फास्ट बॉल टाकतो तो. ठीक आहे, तर 40,000 आदिनाथ, 40,001 आदिनाथ शिंदे S+ पलटण, 40,002, 40,003. जोरदार टाळ्या. स्नेहल तळकर सोल्ड टू आदिनाथ शिंदे, S+ पलटणचा पहिला प्लेअर. प्लीज नोट डाऊन करा. नोट डाऊन टू एक्सेल. सो सर्वात पहिला प्लेअर S+ पलटणने घेतलेला जोरदार टाळ्या आदिनाथ शिंदेसाठी. स्नेहल तळकर राईट आर्म बॉलर. नेक्स्ट पुन्हा एकदा प्रेझेंटेशन स्टार्ट होतं तुमच्या समोर. ओके, पुढचं प्लेअर प्लीज. द नेक्स्ट प्लेअर इज पियुष सरगडे, राईट आर्म बॉलर. बॅटिंग सुद्धा करतो कधी कधी, खूप छान अशी इनिंग. आजचा पहिलाच उचललेला आहे S+ डॉमिनेटरने. आता ठरवलेला आहे किंवा डॉमिनेट करके छोडेंगे. तर 15,000 पियुष, 15,001 S+ डॉमिनेटर्स, 15,002. अरे दुसराच प्लेअर आहे, कोण नाही बीट करत आहे. 15,003. जोरदार टाळ्या. S+ डॉमिनेटर्सचा प्लेअर आलेला आहे पियुषला वाटतं कोणी बघितलं नाहीये, फक्त आदित्य दादांनी बघितलेलं आहे. आणि आदित्य दादांनी खूप छान अशी निवड केलेली आहे. F5 डायरेक्ट नाही होत. आणि इथे खरंच आदित्य दादांनी खूप छान अशी उत्तम अशी आयडिया केलेली आहे. आणि त्या आयडियामध्ये पहिला खूप नामवंत प्लेअर त्यांच्या वाटेला आलेला आहे. पुढे नेक्स्ट श्रेयस पाटील, बॅट्समन. हाईटने कमी पण फाईट नाही जास्त असा आमचा श्रेयस. खूप छान असा क्रिकेट खेळतो. तर बीट स्टार्ट फ्रॉम 10,000. ओनर्स प्लेयर्स पुढे कमी आहेत. इथे ताण लागायला सुरुवात झालेली आहे. एसी लावायची गरज आहे. आणि आदित्य दादा एकदमच समोर एसीच्या. ओके, बॅट्समन आहे बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. 9वीचा एक उत्तम असा खेळाडू. नाविन्याला तुम्ही जोर दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि इथे सचिन पाटील एक चान्स देण्याच्या आशेत इथे विराज गिरकर यांनी फ्लॅग उचललेला आहे. ब्लू पॅन्थर. श्रेयस पाटील 15,000.
ब्लू पॅन्थर नाही सॉरी एस प्लस पॅन्थर, ब्लू पॅन्थरच येतो तोंडात, एस प्लस पॅन्थर. ओ माय गॉड, धुरंधरचा पहिला फ्लॅग आणि श्रेयस पाटील वर एक बोली. पाटील सो श्रेयस पाटील 20,000, एस प्लस धुरंधर 20,000, 20,000. अच्छा, डॉमिनेटर दुसऱ्या प्लेअरच्या खोज आहेत. 25,000 एक, एस प्लस डॉमिनेटर 25,000 2. आणि मला वाटलेलं धुरंधरने उचललेलं आहे 30,000. श्रेयस पाटील 30,000, सचिन पाटील कडून श्रेयस पाटील साठी 30,000 पॉइंट्स, 30,000 पॉइंट्स एक. अरे परत डॉमिनेटर्सने उचललेलं आहे 35,000. श्रेयस पाटीलची प्राइस वाढतच चाललेली आहे. बॅट्समन, राईट आर्म बॅट्समन, जोरदार फलंदाजी करतो असा प्लेअर, त्याच्यासाठी डॉमिनेटर्स 35,000 एक, एस प्लस डॉमिनेटर्स 35,000 2, एस प्लस डॉमिनेटर 35,000 3. जोरदार टाळ्या. दुसरा प्लेअर एस प्लस डॉमिनेटर्स मध्ये, एस प्लस डॉमिनेटर्सची टीम लवकरच भरणार आहे. श्रेयस पाटील, जोरदार टाळ्या. आपले 3 प्लेअर सोल्ड झालेले आहेत, तिन्ही प्लेअर आलेले आहेत आणि तिन्ही प्लेअर सोल्ड झालेले आहेत. अजूनपर्यंत एकही अनसोल्ड नाही या टुर्नामेंट मध्ये. पुढील स्क्रीन प्लीज. ओ माय गॉड, जय सराफ, ऑलराऊंडर प्लेअर, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही गोष्टीत उत्कृष्ट असा. सर्वात पहिलं एस प्लस धुरंधर कडून 15,000 रुपये, 15,000 रुपये. जय सराफ 15,000 एक. उत्तम असा ऑलराऊंडर, हा 9वीचा खेळाडू. पुढचं पाऊल उचललेलं आहे विराज गिरकर यांनी. एस प्लस पॅन्थर 20,000, बेस्ट प्राइस पासून 10,000 पुढे जयसराफ सरकलेले आहेत. आता 20,000 एक, 20,000 2. परत एकदा एस प्लस धुरंधर 25,000. जय सरफ 25,000 एक, 25,000 2, 25,000 3. जोरदार टाळ्या. एस प्लस धुरंधरचा पहिला खेळाडू जय सरफ. किती पॉइंट्स कट होतात ते पण जरा ठेवा नोटीस मध्ये. कंटिन्यू. नेक्स्ट, पुढील प्लेअर प्लीज. नेक्स्ट प्लेअर इज आर्यन टपल, 9वीचा खेळाडू, ऑलराऊंडर. बेस्ट प्राइस स्टार्ट फ्रॉम 10,000. परत एकदा एस प्लस धुरंधर आणि एस प्लस डॉमिनेटर्स. अरे बापरे, एस प्लस पलटन, एस प्लस पॅन्थर्स, परत एस प्लस पलटन बनवण्याच्या चक्कर मध्ये आहेत. टोटल झालेले आहेत 15, 5, 20, 5, 25 आणि 30,000. 30,000च्या प्राइस वर आर्यन टपाल आलेला आहे. 30,000. एस प्लस पलटन 30,000. 30,000 पुढे कोणी बोली लावतंय? मान्यवर बोली कोणी लावतंय? विराज सर थांबलेले आहेत. सो काउंटडाऊन बिगिन्स. 35,000 वर एस प्लस चे संचालक सचिन पाटील यांनी बोली लावलेली आहे आर्यन टपाल वर. 35,001, 35,002, 35,003. जोरदार टाळ्या. सेकंड प्लेअर एस प्लस धुरंधरचा सेकंड प्लेअर आर्यन टपल. 35,000, 35K. आपल्याला कळणार नाही टोटल पॉइंट त्यांचे किती खर्च झाले. खुश चार. ऐका, एक छोटीशी रिक्वेस्ट सांगतो तुम्हाला की नाही राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. खाली सांगे 10 प्लेयर्स झाल्यानंतर आपण काउंटिंग करू, कारण की किती आपल्याकडे अमाऊंट उरलेली आहे. ठीक आहे. आता आपला प्लेअर नंबर किती चाललाय सर? हा नंबर स्लाइड नंबर किती गेले बघ ना. नाही 6 आहे. 6 चलो. 6 प्लेयर सुपराज 480, ऑलराउंडर. बेस्ट प्राइस स्टार्ट फ्रॉम 10,000. ओके. पहिला विराज गिरकर एस प्लस पॅन्थर्स 15,000. 20,000 एस प्लस पलटन 20,000.
विराज गिरकर 9वी. एस प्लस पॅन्थर 25,000. पलटन 30,000. पलटन 30,000. मी एक गोष्ट स्पेसिफाय करणार आहे, सॉरी हे तुम्हाला माहिती नसेल कारण की तुम्ही ओनर्स आहात, नवीन आहात, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. खूप छान असा क्रिकेट खेळणारा पट्टू आहे, नेट्सला जातो, क्रिकेट खूप छान खेळतो. एस प्लस पॅन्थर 40,000. एस प्लस पॅन्थर 35 ना 40 ना 40 झाले. 35 तुझ्यावर होते. दुसऱ्यांदा नाही बरोबर 35 पाचच ठेवले. 40,000. एस प्लस पलटन. पॅन्थर 45,000. डॉमिनेटर 50,000. 55,000. एस प्लस पलटन. 55,000. एस प्लस पलटन. डॉमिनेटर्स 60,000. 60,000 डॉमिनेटर्स. सुप्राज 480 खूप छान असा क्रिकेट खेळतो. 50,000 सॉरी 60,000. 60,000. आदित्य कांबळे 60,000. 60,001. 60,002. 60,003. जोरदार आदित्य कांबळेसाठी सुप्राज 480. तिसरा प्लेअर झालेला आहे आदित्य कांबळे तुमचा. तुमच्याकडे आता 2 प्लेयर्स आहेत. 60,000. 60,000 सर्वात जास्त बोली लागलेला प्लेअर आतापर्यंत सुप्राज 480. नेक्स्ट प्लेअर प्लीज. पुढील प्लेअर आलोक यादव, बॉलर आणि फुटबॉलर दोन्ही गोष्टीत पुढे असणारा आलोक. बेस्ट प्राइस स्टार्ट फ्रॉम 10,000. बीड क्रमांक 1 एस प्लस पॅन्थर 15,000. एस प्लस पॅन्थर 15,000. एस प्लस पॅन्थरने बोली लावलेली आहे. डॉमिनेटर्स काय विचार करतायत? डॉमिनेटर्स विचार करतायत बस आता 2च बाकी. ओके. धुरंधरने झेंडा उचललेला आहे. एस प्लस धुरंधर 25,000 वर बोली गेलेली आहे. एस प्लस पॅन्थरने उचललेला आहे. परत एकदा धुरंधर इथे वाढत चाललेली आहे बोली. 30,000. आलोक यादव 30,000. एस प्लस धुरंधर इथे गोड गायची गरज पडत आहे. एस प्लस धुरंधर. ओके. परत ब्लू पॅन्थर म्हणजेच आपले एस प्लसचे पॅन्थर 30,000 वर आलेली आहे बोली. 30 की 35,000 वर आलेली आहे बोली. सॉरी जरा माझं मिसकम्युनिकेशन होतंय. 35,000 वर आलेली बोली. 40,000. एस प्लस धुरंधर आलोक यादव 40,000. 40,000 वर बोली आलेली आहे. 40,000. एस प्लस धुरंधर. एस प्लस पलटन आणि डॉमिनेटर एकदम शांत. पलटन बोलते प्लेअर झालेत. एस प्लस धुरंधर 40,000. 40,001. 40,002. 40,003. आलोक यादव सोल्ड. एस प्लस धुरंधर. एस प्लस धुरंधर 40,000 ला गेलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 प्लेअर झालेले आहेत. 3 प्लेअर नंतर आपण टोटल काउंटिंग करणार आहोत. तुम्ही किती पैसे खर्च केलेत आणि तुमच्याकडे किती पैसे पुरले. पुढे असे मिक्स केले पाहिजे. आता मोठे आपल्या मुलाचे कुठे आहेत ना ते संपले पाहिजे म्हणून संपवायलाच टाळले. राणे बॅट्समन आणि पहिलाच राणे आल्या इथे एस प्लस पॅन्थरने आणि लगेच एस प्लस पलटनने उचललेलं आहे. 20,000 वर प्राइस पोहोचलेली आहे. पॅन्थर परत एकदा 25,000. परत पलटन 30,000. 35,000 पॅन्थर. 40,000 पलटन. 35,000 पॅन्थर. सॉरी 45,000. सॉरी 45,000 पॅन्थर. 45,000 पॅन्थर. एस प्लस पॅन्थर 45,000. 50,000 सेंचुरी झालेली आहे. 55,000 पॅन्थर 55,000 पैसे थांबवलेले आहेत. एस प्लस पलटनने थांबवले 55,000. एनीवन 55,000. 60,000 आदित्य कांबळे मदत एंट्री वाईल्ड कार्ड 60,000. 65,000 पॅन्थर ऐकत नाहीत. 70,000 आदित्य कांबळे डॉमिनेट करतायत. नावावर खरे उतरतायत. 60,000. 65,000 तर 75,000. 75,000 नंतर 80,000 मित्र माझ्या टीम मध्ये हवा डॉमिनेट. 80,000 प्रणय राणे
विचार पण केला तर त्यांनी 80,000 पर्यंत बोली जायचे. 80,000 मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आतापर्यंतचे 80,000. डॉमिनेटर डॉमिनेट करतायत. फर्स्ट प्लस डॉमिनेटर्स. ओह माय गॉड 90,000 आदित्य कांबळे एस प्लस डॉमिनेटर्स. 90,000 सॉरी 95,000 90,000 आदित्य कांबळे. 90,000 प्रणय राणेसाठी. 90,001 90,000 अरे 95,000 विराट गिरकर ऐकत नाहीत. 95,000 प्रणय राणे. ओ 1 लाख रुपये. 1 लाख रुपीज आदित्य कांबळे. 1 लाख पॉइंट्स फॉर प्रणय राणे. आदित्य कांबळे कडून डॉमिनेट करतायत ते सगळ्यांनाच. डॉमिनेटरच्या पुढे कोणी आता काही बोलत नाही असं वाटतंय तर आपण बीट स्टॉप करायला तयार. प्रणय राणे 1,01,000 1,02,000 1,03,000 सोल्ड डॉमिनेटर. मोठी युक्ती होती असं वाटतं आम्हाला आता पॅन्थर्सची. 1,00,000 सर्वात मोठी प्राइस. प्रणय राणे 1 लाख 100K. हा आता एक शेवटचा प्लेअर आदित्य कांबळे कडे एकच प्लेअर उरलेला आहे. एकच प्लेअर घ्यायचा आदित्य कांबळेला. आता तुला धरून त्याला धरून 6 नाही 6 आहेत. त्याला धरून 6 आहेत. 5 झाले त्याचे. त्याला हो म्हणून तर बोल कमीच फिल्डर आहे म्हणून मला बोली जास्त ठेवलेले. 5 तिकडे एवढे टर्म्स मध्ये होईल. नाही 6 प्लेअर असणार ना दादा ओनरला पकडून. कारण की टर्फ काय जास्त मोठं नसणार ना मला धावायला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे नेक्स्ट पुढे पुढचे प्लेअर ओमकार शिंदे बॅट्समन आणि ओ माय गॉड पहिलाच पॅन्थर्सचा डाव पलटनचा डाव. दुसरा 20,000 एस प्लस पलटन 20,000 एस प्लस पलटन 20,000 पाणी घे ना. एस प्लस पलटन 20,000 पॅन्थर 25,000 पॅन्थर. परत पलटन 30,000 पॅन्थर 35 40 पलटन 45 50 55 पॅन्थर 55,000 ओमकार शिंदे 55,000 पॉइंट्स. ओमकार शिंदे 55,000 पॉइंट्स. पॅन्थर एस प्लस पॅन्थर 55,000 पॉइंट्स. 55,000 पॉइंट्स 1 55,000 पॉइंट्स 2 आणि 55,000 पॉइंट्स 3 सोल्ड टू पॅन्थर्स. एस प्लस पॅन्थर्स. जोरदार डाळ्या. पहिला प्लेअर एस प्लस पॅन्थरचा खरंच जोरदार डाळ्या ओमकार शिंदे 55,000. अजून एका प्लेअर नंतर आपण काउंटिंग करू. शेवटची स्लाइड प्लीज. नेक्स्ट प्लेअर इज भावेश शिंदे. ऑलराउंडर प्लेअर. बीट स्टार्ट फ्रॉम 10,000 पॉइंट्स. बीट स्टार्ट फ्रॉम 10,000 पॉइंट्स. विराट गिरकर म्हणजे पॅन्थर 15,000 बीड्स ऑन 15,000 एस प्लस पॅन्थर. भावेश शिंदे खूप छान अशी फिल्डिंग करतात. खूप छान पळतात. बॉलिंग पण चांगली करतात तशी. ठीक आहे 15,001 15,002 15,003 जोरदार डाळा सोल्ड टू एस प्लस पॅन्थर. भारतच्या क्रिकेट बऱ्याच लोकांनी बघितलेलं नाही म्हणून ही चूक झालेली आहे सगळ्यांकडनं. तुमच्यासाठी तो हुकमाचा एका ठरू शकतो. पॅन्थर 15,000. थांबा 1 मिनिट इथेच थांबा आपल्याला चेक करायचे टोटल किती ओनर्सने खर्च केलाय. तर 15,000 एस प्लस डॉमिनेटर्स 15,000 त्यांनी पियुषसाठी खर्च केलं होतं. 25,000 त्यांनी श्रेयसवर खर्च केले. 60,000 त्यांनी सुप्राजला गेले आणि 1 लाख त्यांनी प्रणय राणेवर गेले.
तर टोटल त्यांचा खर्च होतोय 25, बरोबर 2 लाख 2 लाख, आणि त्यांच्याकडे 1,50,000 पॉईंट अजून पण शिल्लक आहेत. सो सो एक प्लेअर साठी 1,50,000 पॉईंट त्याच्याकडे आणि 1,50,000 रिमेनिंग रिमेनिंगली 1,50,000 फक्त. हल्ली हा नोट कर. ठीक आहे. एस प्लस पलटनकडे एस प्लस पलटनने आता एकच खेळाडू घेतलेला आहे आणि त्यांनी फक्त आपले 40,000 रुपये घालवलेले आहेत. 40,000 घालवल्यामुळे त्यांच्याकडे अजून पण 3,10,000 रुपये बाकी आहेत. ठीक आहे. एस प्लस पॅन्थरकडे वळूया. त्यांनी 2 प्लेअर्स घेतलेले आहेत. एक प्लेअर त्यांचा 55,000चा आहे जो की ओंकार शिंदे, आणि दुसरा आहे भावेश शिंदे. ते शिंदे गट बनवत आहेत. दुसरा प्लेअर आहे भावेश शिंदे 15,000, आणि टोटल झालेली आहे त्यांची 70,000. 70,000 आपल्या 3,50,000 मधनं गेल्यावर राहतात त्यांच्याकडे 2,80,000. ठीक आहे. एस प्लस धुरंधर खूप छान पद्धतीने त्यांनी 3 प्लेअर निवडलेले आहेत कमी किमतीत, 25, 35 आणि 40. 25, 35 मिळून त्यांचे 50 आणि 40 90,000 रुपये खर्च झालेले आहेत. बरोबर ना? 90 नाही, सॉरी 1 लाख रुपये खर्च झालेले आहेत आणि त्यांच्याकडे 2,50,000 रुपये शिल्लक आहेत. ठीक आहे. तर आता आपण बीड पुढे येऊया. आता पुढे चांगले चांगले प्लेअर्स येऊ शकतात असं वाटतंय. हे पण चांगलेच होते तसं. सो पुढील प्लेअर सोहम कांबळे, आमचा सोहम छोटा बॅट्समन. तो सुद्धा ही एसपीएल खेळणार आहे. त्यासाठी बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. असंच आणलं पाहिजे म्हणजे 10,000. आणि इथे बीड लागतंय की नाही लागत आहे 10,000. सोहम कांबळे 10,000 अनसोल्ड. ठीक आहे. पुढे नेक्स्ट प्लेअर प्रणय गोंडविलकर, बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन. थोडं कामावर जातो म्हणून आता खेळत नाहीत, पण खेळण्यात खूप छान, बोलण्यात खूप छान, हसून हसून तुम्हाला मारून टाकते. सो एस प्लस स्मार्ट लर्निंगचे करते प्रणय गोंडविलकर. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000 पॉइंट्स. बिडर्स टेक चार्ज. लिमिटेड स्लॉट आहे, जाणार आपल्याला. हा अनसोल्ड पण जाणार. सो बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. अनसोल्ड प्लीज. अनसोल्ड. पुढचे प्लेअर आयुष कांबळे, बॉलर कम फिल्डर. खूप छान अशी उत्कृष्ट गेंदबाजी त्यांनी केली होती 2 वर्षापूर्वी सीझन, आणि पहिला बोली लागलेली आहे शिंदेकडून एस प्लस पलटन मध्ये. 15,000 ची बोली, 15,000 ची बोली. एस प्लस पलटन 15,000. बिडर्स टेक अ चार्ज. 15,000 वरच थांबू शकते का आपली बिडिंग? डॉमिनेट करा डॉमिनेटर्स. 15,000, 15,001, 15,002, 15,003. एस प्लस पलटन सोल्ड. आयुष कांबळे सोल्ड टू एस प्लस पलटन. एस प्लस पलटन मध्ये अजून एक प्लेअर आलेला आहे आयुष कांबळे. 15,000. नेक्स्ट प्लेयर प्लीज. नेक्स्ट प्लेयर वेद मासवकर, ऑलराऊंडर. गेल्या सीझन मध्ये खूप छान अशी बॉलिंग टाकून आपल्या टीमला जिंकण्याच्या जवळ नेलं होतं, पण जिंकू नाही शकलो. आणि बेस्ट प्राइस वरती पहिलेच बोली लागलेली आहे एस प्लस पलटन कडून. 15,000. विराज गिरकर 20,000. पलटन 25. परत गिरकर 20, सॉरी 30, 35 नाही 25, 30, 35. 35,000 पलटन. 40,000 पॅन्थर. पलटन 45. एस प्लस पलटन वेद मासावकर 45,000. एस प्लस पलटन 45,001, 45,002, 45,003. सोल्ड. वेद मासावकर 45,000 एस प्लस पलटन. आणि
पुढील प्लेअर प्लीज. माय गॉड, व्हिडिओ चालू झाली. बॅक करा प्लीज. क्लोज करा प्लीज. हा, प्रेझेंटेशन. पुढील प्लेअर प्लीज. नेक्स्ट प्लेअर यश कांबळे, ब्लू फेस. 2 वर्षापूर्वीचे ब्लू फेस. खूप उत्तम असं बॅटिंग करतात, ऑलराऊंडर श्रेणीतले खेळाडू. यश कांबळेसाठी पहिली बोली पॅन्थर्स कडून 15,000. पॅन्थर्स 15,000, यश कांबळे 15,000 ची बोली लागलेली आहे. 15,000, 15,000, 15,000 ची बोली. 15,001 ब्लू पॅन्थर्स, 15,002 आणि धुरंधरचा फ्लॅग आलेला आहे. परत प्लॅनरने प्लॅन उचललेला आहे. फ्लॅग उचलून 25,000 वर बोली गेलेली आहे. पॅन्थरकडे यश कांबळे 25,000. 25,000, मी दोनच घेऊ शकतो ना. 25,001, हा 25,002. परत एकदा एस प्लसचे संचालक सचिन पाटील. परत एकदा पॅन्थर ऐकत नाही. 40,000. 40 ना, 15वर तू गेलं ना पहिलं. नाही 15 तर नाही गेलं. 15, 20, 25, 35. 35,000. पॅन्थर 35,000, यश कांबळे 35,000. परत धुरंधर 40,000, यश कांबळे 40,000 पॉइंट. 40,000 पॉइंट यश कांबळेसाठी खर्च करतायत धुरंधर. आणि पॅन्थरने उचलल्या डॉमिनेटर्स मध्ये फ्लॅग वरती आलेल्या डॉमिनेटर्सचा. आणि प्राइस पोचते 50,000 वर. डॉमिनेटर्स पहिला त्याने उचललं, नंतर त्याने उचललं. 50,000 डॉमिनेटर्स, 50,000 यश कांबळे. 50,000 प्राइस येऊन थांबते. एसएल डॉमिनेटर्स 50,001, 50,002. धुरंधर 55,000, यश कांबळे 55,000 वर. यश कांबळे 55,000. एस प्लस धुरंधर 55,001, 55,002, 55,003. सोल्ड. एस प्लस धुरंधर फक्त एक खेळाडू राहिलेला आहे. आता टोटल किती खेळाडू राहिले? आपल्या भरपूर कमी खेळाडू राहिलेले आहेत आता. जरा एक मिनिट कुशल, थोडस जरा एक्सेल मध्ये जा ना प्लीज. टोटल खेळाडू डॉमिनेटर्स कडे 4 खेळाडू झालेले आहेत. पलटणकडे 3, पॅन्थरकडे 2 आणि धुरंधरकडे 4. ठीक आहे. आता प्रत्येकाकडे 4 झालेले आहेत. प्रत्येकाकडे म्हणजे जवळपास 2 टीमला फक्त एक प्लेअर घ्यायचा आहे, डॉमिनेटर्स आणि धुरंधरला. पलटण आणि पॅन्थरला, पलटणला 2 प्लेअर आणि पॅन्थरला 3 प्लेअर बाकी आहे. ठीक आहे. म्हणजे मोजून आपले 1, 3, 6 आणि 7 प्लेअर उरलेले आहेत. बरोबर. 7 प्लेयर्स उरलेले आहेत. आता जरा बोलीची मजा वाढूया. ठीक आहे. तर बोली आता डायरेक्ट 10,000 ने वाढेल पुढच्या प्लेयर्सची, म्हणून प्लेयर्स पाठी ठेवले. ठीक आहे. बोली आता 10,000 ने वाढेल प्रत्येक बीड सोबत. ठीक आहे. सो आर यू रेडी? थांबा एक मिनिट. किती पॉइंट्स राहिले प्रत्येकाला माहिती आहेत सर्वांना? डॉमिनेटर तुमच्याकडे किती पॉइंट उरलेत? 1.5 लाख. तुमच्याकडे 2 लाख. 2 की 2.5? 2.5 लाख उरले पलटणकडे. पॅन्थर 280. तुमच्याकडे 195. ठीक आहे. सो गेट रेडी. 10,000 आता 10,000 ने वाढणार बीड. ठीक आहे. लास्ट खेळाडू आपले होते यश कांबळे. नेक्स्ट खेळाडू प्लीज. पुढे प्लेयर प्रज्वल वाडेकर बॅट्समन. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. बीडर्स बॅट्समन प्लेयर. कुशल नाही खेळलाय. 10,000 अनसोल्ड झालेले आहे प्रज्वल वाडेकर. प्लीज नेक्स्ट प्लेअर प्लीज.
जयवीर शिंदे बॅट्समॅन. माझ्याकडे नव्हतं. बेस्ट प्राइस स्टार्ट फ्रॉम 10,000. 10,000 बेस्ट प्राइस. No one is going to take this thing, I guess so. Unsold. Next player please. Unsold. कुशल पांचाळ बॅट्समॅन. फिल्डिंग करतात थोडी बस म्हणून बॅट्समॅन लिहिलंय फक्त. फिल्डर. So bid starts from 10,000 rupees. 10,000 rupees. Bidders. लगातार तिसरा प्लेअर अनसोल्ड जातो. ओ नाही उचललेला आहे. सॉरी अनसोल्ड बोलायच्या आधी उचललेला आहे. पहिली बोली लागलेली आहे शिंदेकडे. एस प्लस पल्टन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत होतं. 15,000. 15,000. हा 20 15. नाही 20 बरोबर. 10 20 एस प्लस पल्टन 20,000. तू माझ्याकडे 20,000. 20,000 एस प्लस पल्टन 20,000. 20,001. 20,002. 20,003. जोरदार टाळ्या. अनसोल्ड नाही गेला तो. पल्टन मध्ये गेलेला आहे. कुशल 20,000. ऍक्च्युली पल्टन आणि डॉमिनेटर तुमच्याकडे फक्त आता एकच प्लेअरची जागा आहे. पुढील प्लेअर प्लीज. प्रॉब्लेम नाही. पुढील प्लेअर सबस्टिट्यूट नाही घेऊ शकत. आकाश पाटील ज्याची सगळ्यांना आतुरता होती तो प्लेअर आलेला आहे. आकाश पाटील ऑलराऊंडर प्लेअर. पहिली बोली लागलेली आहे एस प्लस पल्टन कडून आकाश पाटील साठी. पॅन्थर कडून दुसरी बोली लागते. एक मिनिट थांबा. 30,000 रुपये. आदिनाथ शिंदे आता तुम्ही करा. 40,000 होतील मग. हा त्यांनी केलेला ना हातवर. पॅन्थर 50. 60,000 पल्टन. पॅन्थर 70. 80. पल्टन 80,000. एस प्लस पल्टन 80,000. आकाश पाटील एस प्लस पल्टन 80,000 रुपये. 80,001. 80,002. अरे 90,000. 1,00,000 एस प्लस पल्टन. 1,00,000 रुपये आकाश पाटील. 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये त्यांच्याकडे फक्त कमी पैसे आहेत लक्षात ठेवा. तुम्ही बिल लावून त्यांना भाजी काढू शकता. 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपयावर आकाश पाटील एस प्लस पल्टन. 1,00,001. आता इथे 1,10,000 रुपये झालेले आहेत. 1,10,000. 1,10,000 परत 1,20,000. 1,20,000 एस प्लस पल्टन. 1,20,000 आकाश पाटील. 1,20,000. 1,20,001. 1,20,002. अहो 1,30,000 डॉमिनेट करायला उभे आहेत. 1,40,000. इथे फ्लॅग काय खाली होत नाही. 1,40,000. 1,40,000. 1,40,001. 1,40,000. 1,50,000. 1,60,000. आदिनाथ शिंदे 1,60,000. 1,60,001. 1,60,002. 1,70,000. एस प्लस 1,80,000. एस प्लस पल्टन 1,80,000. 1,90,000 धुरंधर. 2,00,000. 2,00,000 एस प्लस पल्टन. 2,00,000. 2,00,000 एस प्लस पल्टन. 2,00,001. 2,00,002. 2,03. जोरदार सोल्ड टू एस प्लस पल्टन. एस प्लस पल्टनची टीम कम्प्लीट झालेली आहे. तुमच्याकडे किती पॉईंट वाजले एस प्लस पल्टन? 2,00,000 पॉइंट मध्ये त्यांनी 30,000 रुपये त्यांनी वाचवलेले आहेत. 30,000 रुपये वाचवून आता तुम्ही शांत बसायचंय. ठीक आहे. बाकी 3 ओनर घेणार आहेत. बाकीचे आता प्लेअर हा बोली तुम्ही वाढू शकता 30,000 पर्यंत तुमच्या. ठीक आहे. पण जर तुम्ही नाही बोली नाही वाढू शकत सर. जर तुमच्याकडे प्लेअर आला तर 15,000च. मग कुठे ठेवणार? पुढे बोलीच नाही लागली तर 20,000 वर. हा तुम्ही 30,000 नाही लावू शकत बोली. थांबा. ठीक आहे. प्लीज नेक्स्ट प्लीज. पुढील प्लेअर आहेत एस प्लसचे एक्स स्टुडंट्स. म्हणजे
नाही राज सकपाळ एकटीच पिकते. दीक्षाच बोलते मी खेळत बिचारी. दीक्षाला घेऊन जाऊया खेळायला. राज सकपाळ ऑलराऊंडर प्लेअर. आता मी सांगू इच्छितो की एक टीम आपली कम्प्लीट झालेली आहे. एस पलटण. प्लीज जोरदार टाळा त्यांच्यासाठी. त्याच्या पुढच्या बोलीत ते सहभागी होणार नाहीयेत. ठीक आहे. तर पुढच्या बोलीत आपले 3 ओनर्स असतील. एस धुरंधर, एस डॉमिनेटर्स आणि एस पॅन्थर्स. ठीक आहे. सो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप सवडीने प्लेयर्स निवडा. सो प्लीज राज सकपाळ. बेस्ट प्राइस स्टार्ट फ्रॉम 10,000. ओके. 20,000 विराज गिरकर एस पॅन्थर. 20,000 एस पॅन्थर कडे 20,000. 20,001, 20,002, 20,003. सोल्ड टू विराज गिरकर एस पॅन्थर. जोरदार टाळा राज सकपाळ. सॉरी. ऐकलं मी जे बोललं असतं तू. पुढचा प्लेअर सार्थक यादव ऑलराऊंडर. पहिली बोली लागलेली आहे विराज गिरकर यांची. एस पॅन्थर. 20,000. 20,000 एस पॅन्थरच्या पुढे बोली 20,000, 20,001, 20,002, 20,003. सोल्ड टू एस पॅन्थर. सार्थक यादव. आता प्रत्येक टीमकडे एकच प्लेअर उरलेला आहे. सोमनाथ घ्यायचं. आणि आपल्याकडे आता प्लेयर्स किती आहेत? 2च प्लेअर उरलेले आहेत. 2 प्लेअर अजून पण उरलेले आहेत. वरचे प्लेअर एक्स्ट्रा आहेत म्हणून आम्ही आधीच ठेवलेले एक्स्ट्रा. पुढे सोमेश मालवणकर बॅट्समन. लास्ट आहे. लास्ट आता बोललो 2 आहेत. हे मी कुठे आहे? अरे मस्करीत बोलत होता. मी पण आहे. माझे डायरेक्ट पहिला राहुलला फोटो तो दाखव. ठीक आहे. अरे आधी सांगायला पाहिजे 2 आहेत 3 आहेत. परत आहेत ना बाकीचे प्लेअर उरलेले आहेत ना. त्यांची होणार तुमची. टेन्शन नाही. जे उरले आहेत. कोण येते काय चांगला, कोण येते काय चांगला. सक्षम बिक्षम दिलं पण आहे. सक्षम नाही ते काय तो याचा भाव. कोणचा भाव? कोणाचा भाव? तू कोणाला घेतलास पहिला? स्नेहल वगैरे नाही. त्या लोकांना सुट्टीच नाही बोलले. ते लोक हे नाही. सायन्स त्यांचा पेपर. सोमेश मालवणकर. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. 10,000, 10,000. बीड स्टार्ट फ्रॉम 10,000. अजून मी पण बाकी आहे. 10,000. विराटची अमाऊंट जास्त आहे. आणि उचललेला आहे पहिला सोमेश मालवणकर साठी सचिन दादाने एस धुरंधर. 20,000. एकच प्लेअर पाहिजे तुला. लास्टच प्लेअर आहे. सोम दाखवता मी पण नाही भाऊ. नाही बोलला ना पण. आहे बोललो ना. अरे बोलले याच्यानंतर माझी प्लेअर आहे. मी आहे आता तर बोललो. नाही मी अनसोड नाही. विराज बसलाय तिथे. सो एस धुरंधरला गेलेले. एस धुरंधर सोमेश मालवणकर. 20,000, 20,001, 20,002, 20,003. सोल्ड टू एस धुरंधर. धुरंधर. ठीक आहे. तो आता